लाइव आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र से उम्मीदवार रविंद्र वायकर को बनाया गया तो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता नहीं करेंगे काम। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र से शिवसेना शिंदे गुट से आमदार रविंद्र वायकर को उम्मीदवार के रूप में आने की चर्चा बहुत ही जोरों पर है, मगर उम्मीदवार घोषित होने के पहले जोगेश्वरी से भाजपा कार्यकर्ता पदाधिकारियों ने रविंद्र वायकर के खिलाफ विरोध का बिगुल बजाते हुए बहुत ही गंभीर आरोप लगाते हुए उन्हें टिकट न देने की मांग कर रहे हैं। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर विधायक रविंद्र वायकर को उम्मीदवार बनाने के पहले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ताओं ने क्या कुछ कहा। आत्ताच अशी माहिती मिळाली की लोकसभेचे उमेदवार म्हणून आमच्या जिल्ह्यातून रविंद्र वायकर यांना तिकीट देण्यात येणार आहे। ज्यांच्यावरती योगेश्वरीचा विकास ज्यांच्यामुळे रखडला आहे, SRAचे प्रकल्प थांबले आहेत, फक्त त्यांना पार्टनरशिप पाहिजे म्हणून, आणि ज्यांच्यावर ईडीचे आरोप आहेत, जे गुन्हेगार आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि 500 कोटी घोटाळ्यांचे ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा रविंद्र वायकरांचं आम्ही काम करणार नाही। ज्यांना गेल्या वेळी 12,000 लोकांनी, योगेश्वरी फक्त विधानसभेतून 12,000 लोकांनी नोटा वापरला, तर आता हे उमेदवार राहिले तर त्यांना 1 लाखांच्या वरती नोटा वापरला जाईल। म्हणून असे उमेदवार आम्हाला देऊ नये आणि जोगेश्वरी भाजप म्हणून आम्ही त्यांचं अजिबात काम करणार नाही। आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार असं कळतं आहे की आमच्या इथून या जिल्ह्यातून उमेदवार म्हणून रविंद्र वायकर यांचा विचार करण्यात येत आहे, तर आम्ही तर त्या उमेदवाराच्या पूर्ण विरोधात आहोत। कारण की जोगेश्वरीचा जो विकास रखडलाय त्याचं एकमेव कारण म्हणून वायकर आहे। कारण की का तर त्यांना सगळ्या विकासकांबरोबर भागीदारी पाहिजे। त्यांच्या भागीदारीमुळे हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत, हजारो लोकांची कामं रखडली आहेत, ज्यांना भाडं नाही मिळाले आहेत, 12-12 वर्ष लोक बाहेर आहेत। आणि मुख्य कारण म्हणजे जो माणूस ईडीच्या आरोपी म्हणून ह्याच्या आहे, ज्याचा 500 कोटीचा ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप आहे, जो ईडीचा आरोपी आहे, अशा आरोपी माणसाचा आम्ही कसा प्रचार करणार। त्यामुळे मी एक भाजपा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः आणि माझी टीम हे त्यांचा प्रचार करणार नाही, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। नमस्कार, मी संजय विश्वनाथ म्हात्रे, भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 78 वॉर्ड अध्यक्ष। आत्ताच समजले की वायव्य मुंबई मतदारसंघातनं म्हणजे उत्तर पश्चिम जिल्हा हा मतदारसंघ उमेदवारी म्हणून रविंद्र वायकर यांचे नाव पुढे येत आहे किंवा चर्चा आहे शिंदे गटाच्या मार्फत। या व्यक्तीला उमेदवारी देण्याचे कारण काय हे तर आम्हाला स्पष्ट होईलच, परंतु ह्याला उमेदवारी देऊ नये आणि ह्याला उमेदवारी दिली तर आम्ही याचं कोणत्याही प्रकारे वॉर्ड क्रमांक 78 आणि आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी व इतर मित्रमंडळी हे काम करणार नाहीत। या व्यक्तीचं काम करणं म्हणजे आत्ताच ईडी चौकशी लागली 500 करोड घोटाळ्याची, ह्याला समर्थन करण्या असं होतं। त्यानंतर दुसरं एक कारण, या व्यक्ती 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, म्हाडाचे सभापती, स्थायी समिती अध्यक्ष व गृहनिर्माण राज्यमंत्री अशी वेगवेगळी पदं आणि वेगवेगळे जबाबदाऱ्या घेऊन सुद्धा जोगेश्वरीचा कोणत्याही प्रकारे जनतेचा विकास केलेला नाही। आज बघा, जोगेश्वरीचे 70% SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत। याचा उद्देश आणि याच्या मागची कारणं म्हणजे ह्यांना असलेले पर्सेंटेज मिळत नाहीत, हा माझा आरोप आहे। आणि ह्या आरोप करताना सुद्धा वाईट एवढं वाटतं का जी व्यक्ती आमदार असून सुद्धा काही वचनं दिलेली आम्हाला सुद्धा का मी 2 वर्षात बिल्डिंग बांधेन, SRA बिल्डिंग सगळं झोपडमुक्त जोगेश्वरी करेन, सगळ्यांना सुख सुविधा देईन, परंतु आज लोक बेघर आहेत, भाडी नाहीत, काही नाही। त्याच्यानंतर
असलेली पाणी टंचाई भेडसावत असलेला मोठा प्रश्न आहे आमच्या वॉर्ड क्रमांक 78 मध्ये. तिथेही वारंवार तक्रार देऊन आमदार असून सुद्धा केलेलं नाही काम. कारण उभाटामध्ये जाताना गाजावजा केला आणि जाताना फक्त त्यांची फॅमिली एवढीच गेली. सैनिक कोण गेलं नाही किंवा कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेला नाही. कारण याही केलेली कामं किंवा मिळालेले फायदे तोटे नफे जे का असतील ते त्यांच्या नातेवाईकांना वापेष्टांना दिलेलं आहे. कार्यकर्त्यांना काही नाही, म्हणून कार्यकर्ता कोण गेला नाही. याच्यासाठी हेही 500 कोटी घोटाळा केलाय. आता परत खासदारकीचं तिकीट देऊन 1000 कोटी घोटाळा करायला देणार का मुबा? तर माझी एक वरिष्ठांना नम्र विनंती आहे की अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, आणि दिली तर वॉर्ड क्रमांक 78 तर्फे आम्ही भाजपचे पदाधिकारी यांची कोणतीही कामं करणार नाहीत. धन्यवाद.